So today we are going to start with the third PPT or third video of chapter 4 financial planning, and today we are going to study shares. म्हणजेच आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 4 याचा तिसरा व्हिडिओ पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे अर्थनियोजन आणि आजच्या भागामध्ये आपल्याला शेअर्स बद्दलची अधिक माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यावरची आपण काही एक्झाम्पल्स काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण शेअर्स म्हणजे काय ते समजून घेऊया. Shares. When two or more individuals coming together to carry out a business which requires a small capital, amount required to start a company is called a capital. म्हणजे समजा एक 2-3 जण आहेत, मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, त्यांना एकत्र येऊन त्यांच्याकडे काहीतरी आयडिया आहे आणि त्यांना त्यांची आयडिया, त्यांचं जे काही बिझनेसबद्दलची आयडिया आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना काहीतरी कंपनी सुरू करायची. आणि कंपनी सुरू करायची म्हटलं की भांडवल लागतं, कारण तुम्हाला जागा खरेदी करावी लागते, तुम्हाला मशिनरीज घ्याव्या लागतात किंवा तुम्हाला तिथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागते, टेबल खुर्च्या काही का असे ना, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर हे जे काही आपण पैसे गुंतवणूक करतो कंपनीमध्ये त्याला आपण म्हणतो कॅपिटल, त्याला आपण म्हणतो भांडवल. मग अशा प्रकारे कंपनी सुरू करण्यासाठी जी काही रक्कम लागते त्याला आपण म्हणतो कॅपिटल. सो अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड अ कॅपिटल. ठीक आहे. आता समजा एखादी कंपनी आहे किंवा 4 जण आहेत, त्यांना एखादी कंपनी सुरू करायची, त्यांच्याकडे खूप छान आयडिया आहे आणि त्यांना जवळपास एक काहीतरी 20-25 लाख किंवा 1-2 करोड इतके रुपये लागणार आहेत. तर साहजिक आहे, नव्यानेच हे कंपनी सुरू करतात म्हणजे ह्यांच्याकडे एवढे पैसे नसणार आहेत. मग ते काय करतात, तर ते त्यांना जेवढं कॅपिटल लागणार आहे त्या कॅपिटलचे, त्या भांडवलाचे लहान लहान भाग करतात. त्या प्रत्येक भागाला आपण काय म्हणू शकतो, शेअर. सो दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. ईच पार्ट इज ऑफ. मग तो जो भाग असतो लहान लहान भाग, तो कितीचा असतो, मग तो 1 रुपयाचा असेल, 2 रुपयाचा असेल, 5 रुपयाचा असेल, 10 रुपयाचा असेल किंवा 100 रुपयाचा असेल. असे लहान लहान भाग केले जातात आणि ह्या प्रत्येक भागाला काय म्हटलं जातं, शेअर ऑफ द कंपनी, म्हणजे त्या कंपनीचा शेअर असं म्हटलं जातं. These shares are sold in the share market to raise the capital. आणि साहजिक आहे, जरी ते दोघा-तिघांना मिळून ती कंपनी सुरू करायची असेल, जरी हे पैसे त्यांना लागत असतील, हे शेअर्स त्यांना विकायचे असतील, तरी पण ते परस्पर बाजारात जाऊन हे शेअर नाही विकू शकत. तर त्यांना स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून हे शेअर्स विकावे लागतात. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून जे ब्रोकर्स असतात, दलाल असतात, त्यांच्या माध्यमातून हे शेअर त्यांना विकावे लागतात. किंवा आपल्याला जर शेअर खरेदी करायचे असतील तर आपण डायरेक्टली कंपनीकडे जाऊन शेअर नाही खरेदी करू शकत. आपल्याला स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर असणारा जो कोणी ब्रोकर असेल, दलाल असेल, त्याच्याकडूनच आपण हे शेअर खरेदी करू शकतो. थोडक्यात शेअर्सची खरेदी आणि विक्री ही स्टॉक एक्सचेंजमध्ये होते आणि कुणाच्या मार्फत होते, तर ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ही होते त्याला म्हणतो आपण ब्रोकर, म्हणजे त्याला आपण म्हणतो दलाल, असं त्याला म्हटलं जातं. तर मग आता आपण ह्या शेअर्सशी संबंधित काही संकल्पना आहेत, काही कॉन्सेप्ट्स आहेत, ते आधी पाहूयात. शेअर, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. शेअर म्हणजे भाग. अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. म्हणजे आपण मगाशी काय म्हटलं, कॅपिटल म्हणजे काय, की एखादी कंपनी सुरू करताना त्यामध्ये गुंतवावी लागणारी रक्कम, त्याला आपण म्हणतो कॅपिटल. मग आता ही कॅपिटल ज्या वेळेला तुम्ही लहान लहान भागामध्ये डिवाईड करता, विभाजित करता, तेव्हा त्याचा जे सगळ्यात स्मॉलेस्ट भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, शेअर असे म्हणतो. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनीज सर्टिफिकेट. मग एका शेअरची किंमत किती आहे त्या कंपनीच्या, हे त्या कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं. मग ती 1 रुपया असेल, 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, 100 रुपये असेल, ती जी काय असेल ती त्या सर्टिफिकेटवर छापलेली असते. आणि सर्टिफिकेटवर छापलेली जी काही शेअरची किंमत असते त्यालाच आपण फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत असं देखील म्हणतो. विथ द अदर डिटेल्स. मग त्यामध्ये इतर डिटेल्स काय असतात, की बाबा हा शेअर कुणी खरेदी केला, त्याचं नाव असतं, त्याने किती शेअर्स खरेदी केले. समजा एखाद्या कंपनीचं शेअरची किंमत आहे, फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी किंमत आहे 5 रुपये, म्हणजे त्या सर्टिफिकेटवरची किंमत आहे 5 रुपये. मला त्या कंपनीमध्ये 500 रुपये गुंतवायचे आहेत. मग मला 5-5 रुपयाचे किती शेअर मिळतील, तर साहजिक आहे मला 100 शेअर मिळणार आहेत. म्हणजे त्याच्यावरती मी किती शेअर खरेदी केलेले आहेत ते सुद्धा लिहिलेलं असतं. अँड इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट. आता शेअर होल्डर म्हणजे काय, समजा माझ्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत, तर मी त्या कंपनीची शेअर होल्डर आहे, म्हणजे मी त्या कंपनीची भागधारक आहे, कारण माझ्याकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत. समजा आता कंपनी आहे, कोलगेट कंपनी आहे किंवा समजा विप्रो आहे, इन्फोसिस आहे, त्या प्रत्येक कंपनीजचे शेअर आहेत, रिलायन्स आहे, या प्रत्येक कंपनीजचे शेअर आहेत
आणि हे शेअर वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतलेले आहेत, याचा अर्थ त्या कंपनीचे ते भागधारक आहेत किंवा शेअर होल्डर आहेत. A person who owns the share is called a shareholder. The shareholder is a part owner of the company in the proportion of a number of shares he or she holds. मग समजा माझ्याकडे समजा विप्रो कंपनी किंवा इन्फोसिस कंपनी आहे, ह्या कंपनीचे समजा माझ्याकडे 5% शेअर्स असतील, तर याचा अर्थ असा होतो की मी त्या कंपनीची 5% भागीदार आहे किंवा शेअर होल्डर आहे, असं त्याचा अर्थ होतो. मग स्टॉक एक्सचेंज म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं, ज्या ठिकाणी ह्या कंपन्यांना शेअर्स लॉन्च करण्यापूर्वी, बाजारामध्ये आणण्यापूर्वी स्वतःला रजिस्टर करावं लागतं, त्याला म्हणायचं स्टॉक एक्सचेंज. मी तुम्हाला पुढे स्टॉक एक्सचेंजची चित्र दाखवणारच आहे. इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस. इट इज नोन ॲज द शेअर मार्केट, इक्विटी मार्केट और कॅपिटल मार्केट. कंपनी शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. म्हणजे कोणत्याही कंपनीला तिचे जर शेअर्स विकायचे असतील बाजारामध्ये, तर त्या कंपनीला स्वतःला पहिले त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये रजिस्टर करावं लागतं. त्या कंपनीचं नाव त्यांच्या रजिस्टर कंपनीच्या नावांमध्ये यावं लागतं. सो स्टॉक एक्सचेंज हे खूप महत्त्वाचं आहे. इंडियामध्ये 2 इम्पॉर्टंट स्टॉक एक्सचेंज आहेत, BSE आणि NSE. त्यापैकी BSEचं लॉंग फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं आहे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. फेस व्हॅल्यू, मगाशी मी तुम्हाला सांगितलं फेस व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या शेअर सर्टिफिकेटवर जी काही किंमत छापलेली असते, की जी त्या शेअरची नॉमिनल किंमत असते, म्हणजे त्याच किमतीला तो शेअर विकला जाईल असं काही नाही आहे. समजा एखाद्या शेअर सर्टिफिकेटवर 5 रुपये किंमत आहे, याचा अर्थ त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये, पण प्रत्यक्षात बाजारात तो शेअर 500 रुपयाला विकला जातोय, मग ती झाली मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. किंवा तो शेअर त्याच्यावर भले का 5 रुपये किंमत आहे, पण तो बाजारामध्ये 1 रुपयाला विकला जातोय, तर त्याला काय म्हणायचं, त्याचं मार्केट व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा बाजारामध्ये गेलात, तुम्ही एखादी पाण्याची बॉटल खरेदी केली आणि त्या पाण्याच्या बॉटलवर किंमत लिहिली 25 रुपये, म्हणजे ती त्याची फेस व्हॅल्यू. पण तुम्हाला दुकानदाराने ती बॉटल दिली फक्त 20 रुपयाला, म्हणजे ती झाली मार्केट व्हॅल्यू. म्हणजे त्या शेअरवरची जी किंमत असते प्रिंटेड, त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. आणि प्रत्यक्ष तो शेअर ज्या किमतीला खरेदी केला गेलेला आहे त्याला म्हणतो आपण मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. बघूयात मग. फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू और प्रिंटेड व्हॅल्यू और पार व्हॅल्यू. पार व्हॅल्यू म्हणजे जेवढ्या किमतीत शेअर विकत घेतलेला आहे तेवढीच त्याची फेस व्हॅल्यू आहे, किंवा जेवढी त्याची फेस व्हॅल्यू आहे तेवढ्याच किमतीत तो शेअर विकत घेतलेला आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड और परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. म्हणजे प्रत्यक्ष शेअर किती किमतीला खरेदी केला गेलेला आहे, मग ती किंमत फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त पण असू शकते, ती किंमत फेस व्हॅल्यूपेक्षा कमी पण असू शकते, किंवा ती किंमत फेस व्हॅल्यू इतकी सुद्धा असू शकते. त्याला आपण काय म्हणतो, मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बाजारभाव असे म्हणतो. म्हणजे बघा, शेअरच्या 2 किमती असतात, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू जी सर्टिफिकेटवर छापलेली आहे, त्याला आपण म्हणतो दर्शनी किंमत. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे प्रत्यक्ष तो शेअर काय किमतीला खरेदी केला गेला आहे किंवा विकला गेलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव. आता मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरची 2 चित्र तुम्हाला दिसत आहेत, ती BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एशियातलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंजचं ऑफिस आहे, मुंबईमध्ये आहे हे. खाली जे आहे ते NSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दिल्लीमध्ये आहे आणि हे पण तितकंच महत्त्वाचं स्टॉक एक्सचेंजचं ऑफिस आहे. तर असे ही 2 महत्त्वाचे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी शेअर्सच्या खरेदी विक्रीचा व्यवहार मेनली करून या ठिकाणाहून हँडल केला जातो किंवा हाताळला जातो. जे केंद्रस्थान आहे म्हणजे ह्या ठिकाणाहून हे सगळे व्यवहार हाताळले जातात. पुढे जाऊया. आता मी एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, मग मी का गुंतवणूक करायची, त्यातून माझा काहीतरी फायदा पण झाला पाहिजे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा एखाद्या कंपनीमध्ये माझे 50,000 रुपये गुंतवले ॲज अ शेअर्समधून, म्हणजे मी 50,000 रुपयाचे शेअर्स त्या कंपनीचे खरेदी केले. मी का बरं खरेदी करायचं त्या कंपनीचे शेअर, काय कारण आहे खरेदी करण्याचं, त्यामागचं कारण असं असतं की उद्याला जर त्या कंपनीला नफा झाला, फायदा झाला, तर त्या फायद्यामध्ये माझा हक्क राहतो, कारण माझ्याकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि त्या कंपनीला मला त्या प्रॉफिटमधला काही भाग, म्हणजे जेवढे शेअर्स मी खरेदी केलेले आहेत त्याच्या प्रमाणात त्या कंपनीला मला प्रॉफिट द्यावं लागतं. मग कंपनीकडून आपल्याला जे प्रॉफिट मिळतं
अगेन्स्ट आपण जे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आपण त्या कंपनीत जी गुंतवणूक केली आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जो प्रॉफिट मिळतो त्या प्रॉफिटला शेअर्सच्या भाषेमध्ये म्हणतात डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजेच काय? लाभांश. The part of annual profit of a company which is distributed per share among shareholders is called a dividend. Now, if the company is performing well, then the value of share capital increases. Hence, the price of the share goes up. As a result, company gives good dividend. म्हणजे समजा मी एखाद्या कंपनीला खूप चांगला प्रॉफिट होते, प्रॉफिट व्हायला लागलं की या शेअर्सची किंमत वाढते आणि शेअर्सची किंमत वाढली की त्यांना जास्त नफा होतो आणि जास्त नफा झाला की त्या नफ्याचा फायदा ज्यांनी आधीच गुंतवणूक केलेली आहे त्या कंपनीच्या शेअरमध्ये त्यांना नक्कीच मिळतो. फॉर द शेअर होल्डर द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की शेअर होल्डर जो असतो त्याला डिव्हिडंडच्या माध्यमातून जो पैसा मिळतो हा टॅक्स फ्री असतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्हिडंड जो असतो, कंपनी तुम्हाला जो डिव्हिडंड देणार आहे, तुम्हाला जो लाभांश देणार आहे, तुम्हाला जो नफा देणार आहे तो फेस व्हॅल्यूवर दिला जातो, दर्शनी किमतीवर दिला जातो. तुम्ही भले का मार्केट व्हॅल्यूने शेअर खरेदी केले असतील तरी पण तुम्हाला डिव्हिडंड मात्र हा कंपल्सरी फेस व्हॅल्यूवरच मिळतो. आणि हे मी तुम्हाला याकरता सांगते कारण पुढे आपण जी उदाहरणं करणार आहोत त्या उदाहरणात तुम्हाला याचा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे, तुम्हाला हे वापरावं लागणार आहे. आता आपण पुढे पाहूया. आता आपण बघितलं की शेअरच्या बाबतीमध्ये दोन व्हॅल्यू असतात, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू, म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव. मग ह्याची जर आपण कंपॅरिझन केली म्हणजे बघा, इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे जर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, म्हणजे काय की समजा एखाद्या सर्टिफिकेटची शेअरची, समजा एखाद्या शेअरची व्हॅल्यू आहे 5 रुपीज पण मी तो विकत घेते 10 रुपयाला, याचा अर्थ त्याची फेस व्हॅल्यू 5 रुपीज आहे पण मार्केट व्हॅल्यू 10 रुपीज आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, म्हणजे बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ द शेअर इज ॲट प्रीमियम, म्हणजे शेअर हा त्याच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला विकला जातोय, म्हणजे ह्याला आपण म्हणतो अधिमूल्य. प्रीमियमचा अर्थ इथं घ्यायचा आहे अधिमूल्य. दुसरी कंडिशन काय आहे, दुसरी कंपॅरिझन काय आहे की मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे 5 रुपयाचाच शेअर आहे आणि 5 रुपयालाच मी विकत घेते, म्हणजे याला म्हणायचं द शेअर इज ॲट पार, म्हणजे जी फेस व्हॅल्यू आहे तीच मार्केट व्हॅल्यू आहे, ह्याला म्हणायचं सममूल्य. आणि मार्केट व्हॅल्यू जर फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल, म्हणजे फेस व्हॅल्यू 5 रुपये पण मी विकत घेताना शेअर 1 रुपयाला विकत घेतला, म्हणजे मला 4 रुपयाचा इथे काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजे 5 रुपये किंमत होती त्याच्यावरती लिहिलेली पण मला मात्र तो 1 रुपयालाच मिळालेला आहे. सो वी कॅन से दॅट द शेअर इज ॲट डिस्काउंट. जसं आपण बाजारात गेल्यावर समजा एखाद्या ड्रेसवरची किंमत लिहिली असेल 500 रुपये पण दुकानदाराने आपल्याला 400ला दिला, आपण काय म्हणतो मग डिस्काउंट मिळाला 100 रुपयाचा. तसं आहे हे की फेस व्हॅल्यूपेक्षा जर मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर आपण काय म्हणतो, द शेअर इज ॲट डिस्काउंट, म्हणजे अवमूल्य झालेलं आहे त्या शेअरचं असं आपण म्हणतो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवण्यासाठी. पुढे आहे सम इन्व्हेस्टेड, म्हणजे एकूण गुंतवणूक. तुम्ही शेअर्समध्ये किती अमाऊंट गुंतवलेली आहे, तर टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर इज द सम इन्व्हेस्टेड. म्हणजे समजा मी 5 रुपये किमतीचे 100 शेअर विकत घेतले, याचा अर्थ मी किती रक्कम इन्व्हेस्ट केली, तर 5 गुणिले 100 म्हणजे 500 रुपये मी इन्व्हेस्ट केले. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, आणि एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजार भाव. आता पुढचा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण आपल्या जे प्रॅक्टिस सेट 4.3 सॉल्व्ह करायचं त्यामध्ये रेट ऑफ रिटर्नवरची 1-2 उदाहरणं आहेत, त्यामध्ये सॉल्व्ह करायला तर नीट समजून घ्या. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की डिव्हिडंड मिळतो, आपल्याला लाभांश मिळतो कंपनीकडून, आपण त्या कंपनीचे शेअर विकत घेतल्यावर. मग आता काय होतं, मी तुम्हाला हेही सांगितलं मगाशी की तो जो लाभांश मिळतो, तो जो काय डिव्हिडंड मिळतो तो फेस व्हॅल्यूवर मिळतो, बरोबर आहे. मग हा फेस व्हॅल्यूवर मिळणारा डिव्हिडंड, हा डिव्हिडंड कंपनीने आपल्याला दिला मान्य, पण जर मी त्या कंपनीचे शेअर्स जास्त किमतीत किंवा कमी किमतीत प्रत्यक्ष विकत घेतले असतील तर त्याच्यावर मला किती फायदा झाला, म्हणजे मला जो डिव्हिडंड मिळणार आहे तो फेस व्हॅल्यूवर मिळणार आहे, पण त्याच डिव्हिडंडचा दर किंवा त्याच डिव्हिडंडचा रेट मी ज्या वेळेला मार्केट व्हॅल्यूवर काढते तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, रेट ऑफ रिटर्न, म्हणजे परताव्याचा दर. कारण मी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना फेस व्हॅल्यूने इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत, मार्केट व्हॅल्यूने इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग मार्केट व्हॅल्यूने इन्व्हेस्ट केल्यानंतर जर फेस व्हॅल्यूवर एवढा डिव्हिडंड मिळतोय तर मार्केट व्हॅल्यूवर किती मिळाला मला, हे कॅल्क्युलेट करणं म्हणजेच काय, रेट ऑफ रिटर्न, म्हणजेच परताव्याचा दर. सो डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू, बट वेन वी कॅल्क्युलेट डिव्हिडंड ऑन मार्केट व्हॅल्यू, वी हॅव गॉट ऑन मार्केट व्हॅल्यू, देन इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिटर्न. म्हणजे जो लाभांश आपल्याला फेस व्हॅल्यूवर मिळालेला आहे
त्याच लाभांशाचं आपण जर मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर त्याला काय म्हणायचं, रेट ऑफ रिटर्न म्हणजेच परताव्याचा दर. आता आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे मी 2 शेअर सर्टिफिकेट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ एक आहे रिलायन्स कंपनीचं शेअर सर्टिफिकेट, त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. दिस इज टू सर्टिफाय दॅट द पर्सन नेम्ड इन दिस सर्टिफिकेट इज or are the registered holders of the within mentioned shares, being the distinctive numbers herein specially in the above company, specified in the above company, subject to the memorandum and articles of association of the company, and that the amount enclosed here has been paid up on each in such शेअर. आणि त्यांनी खाली दिले बघा की ती जी किंमत आहे शेअरची 10 रुपये आहे आणि ती 10 रुपयालाच तो शेअर विकला गेलेला आहे, म्हणजे पार त्यांनी असं म्हणू शकतो. आणि पलीकडे तुम्ही जर इन्फोसिस कंपनीचं पाहिलं ते शेअरची मूळ किंमत आहे 10 रुपये, पण 5 रुपये जास्त देऊन तो शेअर विकत घेतला गेलेला आहे, म्हणजे 10 रुपयाचा शेअर 15 रुपयाला विकत गेलेला आहे इन्फोसिस कंपनीचा. सो अशा प्रकारे हे शेअर सर्टिफिकेट असतात. जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करता त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट त्या कंपनीकडून मिळतं, मग तुमच्याकडे पुरावा राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर बँकेत कोणतेही व्यवहार करायचे असेल तुमच्याकडे एक अकाउंट असावं लागतं, सेव्हिंग्ज अकाउंट असावं लागतं, त्या बँकेचं एक बचत खातं असावं लागतं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर शेअर्सची खरेदी विक्री करायची असेल तर तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असावं लागतं, म्हणजे डीमटेरियलाइज्ड अकाउंट असं एक अकाउंट तुमच्याकडे असावं लागतं. आणि त्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही किती शेअर खरेदी केले, तुम्ही किती शेअर विकले, तुमचा शेअरचा काय काय व्यवहार झाला, ह्या सगळ्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. सो डीमॅट अकाउंट हे महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना शेअर्स खरेदी करायचे असतात, विक्री करायचे असतात, ते लोक हे डीमॅट अकाउंट उघडतात. सो ही आपण शेअर्सबद्दलची माहिती घेतली. आता आपण शेअर्सवरची काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिलं एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस सेट 4.3 एक्झाम्पल 1. काही नाही, यामध्ये जे अंडरलाईन केलेले भाग आहेत किंवा जे ठळक अंक आहेत तर त्या फिल इन द ब्लँक्स होत्या, त्या फिल इन द ब्लँक्स मी तुम्हाला भरूनच दिलेल्या आहेत. पहिलं बघा, फेस व्हॅल्यू आहे शेअरची 100 रुपये, 100 रुपीज. शेअर इज ॲट पार. शेअर इज ॲट पारचा अर्थ काय होतो की जेवढी फेस व्हॅल्यू तेवढीच मार्केट व्हॅल्यू, म्हणजे जेवढी दर्शनी किंमत तेवढाच बाजारभाव. माझा फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे, शेअर इज ॲट पार आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू पण काय असणार आहे, 100 रुपीजच असणार आहे. म्हणजे पारचा अर्थ नीट लक्षात घ्या की जेवढी फेस व्हॅल्यू तेवढीच मार्केट व्हॅल्यू. दुसरं एक्झाम्पल बघा त्यातलंच, त्यामध्ये त्यांनी आपल्याला काय काय दिलं होतं, मार्केट व्हॅल्यू दिली होती 575, शेअर इज ॲट प्रीमियम ₹500, म्हणजे तो जो शेअर आहे तो त्याच्या मूळ किमतीच्या 500 रुपये जास्त देऊन विकत घेतला गेलेला आहे. प्रीमियमचा अर्थ होतो की फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त. मग किती जास्त, तर या ठिकाणी 500 रुपये जास्त आहेत. बरं, 500 रुपये जास्त देऊन त्याची मार्केट व्हॅल्यू काय झालेली आहे, 575 रुपये. म्हणजे फेस व्हॅल्यू काय असणार आहे, तर 575 वजा 500 म्हणजे फेस व्हॅल्यू असणार आहे ₹75, म्हणजे 75 रुपये. कळतंय? आता तिसरं जे उदाहरण आहे त्यामध्ये फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू आहे 5 रुपये. आणि हा जो शेअर आहे 10 रुपयाचा त्याची फेस व्हॅल्यू होती, तो विकला गेला आहे 5 रुपयाला, म्हणजे कमी किमतीत विकला गेला आहे त्याच्या मूळ किमतीपेक्षा, म्हणजे ते डिस्काउंट मिळाला आहे. मग किती डिस्काउंट मिळाला आहे, तर डिस्काउंट मिळाला आहे ₹5. 5 रुपयाचा डिस्काउंट मिळालेला आहे. सो अतिशय सोपी अशी ही एक्झाम्पल्स होती पहिली. काही नाही, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पार म्हणजे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असते, म्हणजेच दर्शनी किंमत आणि बाजारभाव समान असतो. प्रीमियम म्हणजे मूळ किमतीपेक्षा फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असते, मग तो जो काही प्रीमियम दिला असेल तो फेस व्हॅल्यूमध्ये ॲड करायचा. आणि डिस्काउंट म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी आहे, मग जो काही डिस्काउंट दिला असेल तो फेस व्हॅल्यूमधून मायनस केला की तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळते. सो अशा प्रकारे हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, पार, प्रीमियम आणि डिस्काउंट. म्हणजे पार म्हणजे सममूल्य, प्रीमियम म्हणजे अधिमूल्य आणि डिस्काउंट म्हणजे अवमूल्य. तर हे होतं एक्झाम्पल 1. आता आपण पाहूयात एक्झाम्पल 2. प्रॅक्टिस सेट 4.3 एक्झाम्पल 2. Mr. Amol purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investments. म्हणजे पुन्हा आपल्याला तर रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर काढला जातो, म्हणजे जे काही लाभांश असेल
तो नेहमी दर्शनी किमतीवर मिळतो, पण रेट ऑफ रिटर्न जो असतो तो नेहमी मार्केट व्हॅल्यूवर म्हणजे परताव्याचा दर जो असतो नेहमी बाजारभावावर काढला जातो. तर इथं आपल्याला तेच कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता आपण 1 बाय 1 काय काय दिलंय ते बघूया. ते सगळं मी लिहिलंय बघा, सोल्युशनच्या खाली गिवन लिहिलंय काय काय दिलेलं आहे. मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती परचेस केलेले आहेत 50. फेस व्हॅल्यू काय आहे एका शेअरची 100 रुपीज. वेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर वॉज ₹80 आणि मार्केट व्हॅल्यू काय आहे ₹80. म्हणजे बघा शेअर सर्टिफिकेटवर किंमत 100 रुपये आहे, पण तो शेअर विकला गेला आहे 80 रुपयाला, म्हणजे कमी किमतीला विकला गेला आहे, म्हणजे इथे डिस्काउंट मिळाला आहे, अवमूल्य झालेलं आहे. किती रुपयाचं अवमूल्य झालेलं आहे 20 रुपयाचं, पण त्याचा आपण आता इथे विचार करणार नाही. बरं, कंपनीने किती डिव्हिडंड डिक्लेअर केला 20% डिव्हिडंड डिक्लेअर केला. बरं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर मिळतो. मग आधी आपण काय करूयात, फेस व्हॅल्यूनुसार शेअर्सची एकूण किंमत 50 शेअर्सची एकूण किंमत काढूयात. मार्केट व्हॅल्यूनुसार पण आपण काय करूयात 50 शेअर्सची एकूण किंमत काढूयात. मग तीच आपण पुढे काढलेली आहे. टोटल फेस व्हॅल्यू ऑफ 50 शेअर्स इज इक्वल टू 50 × 100, कारण 50 शेअर खरेदी केलेत, एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे, म्हणजे किती झाले ₹5000. आणि टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ 50 शेअर्स, मग मार्केट व्हॅल्यू काय आहे 80 रुपीज, मग 50 शेअर्सची 50 गुणिले 80 ₹4000, म्हणजे ₹4000. म्हणजे टोटल फेस व्हॅल्यू आली 5000 रुपीज, टोटल मार्केट व्हॅल्यू आली 4000 रुपीज. मग आपल्याला फेस व्हॅल्यूवरती डिव्हिडंड मिळणार आहे. फेस व्हॅल्यू टोटल आलेली आहे 5000, मग डिव्हिडंड किती मिळाला, मग 20/100, कारण 20% डिव्हिडंड मिळाला आहे. 20%चा अर्थ काय होतो 20/100, मग 20/100 × 5000, 100चे 2 झिरो आणि 5000चे 2 झिरोज कॅन्सल केले आपण, मग काय उरलं 20 × 50 दॅट इक्वल्स टू ₹1000, म्हणजे 1000 रुपीज मला काय मिळाला डिव्हिडंड मिळाला, राईट. मग आता मला 1000 रुपीज जो डिव्हिडंड मिळाला त्यासाठी मी ॲक्च्युली 5000 रुपये गुंतवले होते का, नाही, मी गुंतवले होते फक्त 4000, म्हणजे मार्केट व्हॅल्यूनुसार. मग त्याच्यावरती आपण ROR काढतो, म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढतो. मग ROR इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू, देअरफोर ROR इज इक्वल टू 1000/4000 का, कारण तेवढी मार्केट व्हॅल्यू आहे, × 100. आणि मग पुन्हा 0 कॅन्सल झाले, 4000तले 2 झिरो आणि 100तले 2 झिरो, आणि मग काय उरलं 100/40 उरले, 4 उरले. आणि मग काय तर 100ला आपण 4ने भाग लावला आणि किती आला 25%. म्हणजे जरी कंपनीने 20% डिव्हिडंड जाहीर केला असं तरी मला प्रत्यक्ष किती डिव्हिडंड मिळालेला आहे, मला किती फायदा झालेला आहे 25% मला फायदा झालेला आहे. सो ही अतिशय महत्त्वाची एक्झाम्पल्स आहेत रेट ऑफ रिटर्नची, परताव्याच्या दराची. पुन्हा पुन्हा ऐका मी जे काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. आता आपण पाहूयात एक्झाम्पल 3. एक्झाम्पल 3 आहे, जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट्स. काय केलं जोसेफनी, एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर त्याने एकूण किती इन्व्हेस्टमेंट केली असा प्रश्न आहे. आता कंपनी एचे जोसेफने 200 शेअर खरेदी केले, ज्याची फेस व्हॅल्यू होती ₹2 आणि प्रीमियम होता ₹18. प्रीमियम याचा अर्थ काय होतो की फेस व्हॅल्यूपेक्षा तेवढी किंमत जास्त, म्हणजे फेस व्हॅल्यू ₹2 होती, प्रीमियम ₹18. मग मार्केट व्हॅल्यू काय असेल 2 + 18, म्हणजे 2 + 18 = ₹20. ही झाली मार्केट व्हॅल्यू त्या कंपनी एच्या एका शेअरची. आता कंपनी बीचे त्याने 45 शेअर खरेदी केले, मार्केट व्हॅल्यू होती ₹500, आणि कंपनी सीचा एकच शेअर खरेदी केलेला आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे ₹10,450. मग आता आपण एक टेबल तयार केलं आणि त्या टेबलच्या माध्यमातून आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. कंपनी एचे नंबर ऑफ शेअर्स 200 आहेत, फेस व्हॅल्यू आहे ₹2, मार्केट व्हॅल्यू आपण काढली फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, म्हणजे 2 + 18 दॅट इक्वल्स टू ₹20. आणि मग ₹20चा एक शेअर, असे 200 शेअर खरेदी केलेत, म्हणजे 200 × 20 असे 4000 रुपये त्यांनी कंपनी एमध्ये इन्व्हेस्ट केलेत, गुंतवलेत. कंपनी बीचे त्याने 45 शेअर खरेदी केले, इथे डायरेक्टली मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू आहे ₹500. मग 45ला 500ने गुणलं की आले 22,500. हे झाली त्या कंपनीमधली त्याची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 45 × 500 केले, म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू 500, असे 45 शेअर्स खरेदी केलेत, म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट किती झाली कंपनी बीमध्ये 22,500. कंपनी सीमध्ये त्याने एकच शेअर परचेस केलेला आहे आणि त्या एका शेअरची व्हॅल्यू आहे ₹10,540, म्हणजे त्याला ₹10,540 एवढेच त्याने इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग आपण ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सची किंवा ह्या सगळ्या टोटलची आपण ॲडिशन केली, 4000 + 22,500 + 10,540, आणि ही सगळी टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची झालेली आहे ₹37,040,
म्हणजे अशा प्रकारे जोसेफने 3 कंपनीजमध्ये मिळून एवढी टोटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, एवढी एकूण गुंतवणूक केलेली आहे. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 3 विच इज व्हेरी सिम्पल. आता आपण जाऊयात एक्झाम्पल 4कडे. सो एक्झाम्पल 4 पण खूप सिम्पल आहे. श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20. म्हणजे देशपांडे जे आहेत त्यांनी ₹5 दर्शनी किमतीचा एक शेअर काही शेअर्स खरेदी केले. प्रीमियम आहे ₹20, म्हणजे आधी मूल्य दिले ₹20. म्हणजे त्यांना तो शेअर कितीला पडला? 5 + 20 ₹25 एक शेअर पडला. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000? मग एका शेअरला जर ₹25 दिले तर ₹20,000 त्यांना किती शेअर्स मिळाले असा प्रश्न आहे. मग काय काय गिवन आहे? तर फेस व्हॅल्यू आहे ₹5, प्रीमियम आहे ₹20, अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे ₹20,000. मग पहिले आपण मार्केट व्हॅल्यू काढली. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, म्हणजे 5 + 20 दॅट इक्वल्स टू ₹25. आणि मग नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काढायचं आहे. मग एकूण टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? ₹20,000ची आहे. एका शेअरची व्हॅल्यू आहे 25. मग 20,000ला आपण 25ने डिवाइड केलं तर नंबर ऑफ शेअर्स किती आले? 800. म्हणजे त्या कंपनीचे श्रीमती देशपांडे यांना किती शेअर्स मिळाले? 800 शेअर मिळाले आफ्टर इन्व्हेस्टिंग ₹20,000, म्हणजे ₹20,000 गुंतवल्यानंतर. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 5. सो एक्झाम्पल नंबर 5 अगेन रेट ऑफ रिटर्नवरचंच आहे. श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड अ डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. मग आता सोल्युशन बघा. गिवन काय काय आहे? नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 150. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100. मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹120. डिव्हिडंड किती डिक्लेअर केलेला आहे? 7%. मग आपण मागासारखंच करणार आहोत. पहिले आपण टोटल फेस व्हॅल्यू काढणार. टोटल फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 150 × 100 दॅट इक्वल्स टू ₹15,000. मग आपण टोटल मार्केट व्हॅल्यू काढणार. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. 150 शेअर्स खरेदी केलेत. मग 120 × 150 दॅट इक्वल्स टू ₹18,000. म्हणजे ॲक्च्युली फेस व्हॅल्यूनुसार टोटल शेअरची किंमत होती ₹15,000, पण खरेदी करताना आपण मार्केट व्हॅल्यूने खरेदी करतो, त्याच्यामुळे एकूण इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ₹18,000. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर मिळतो. फेस व्हॅल्यू आहे डिव्हिडंड आहे 7% आणि फेस व्हॅल्यू आपली झालेली आहे 15,000. मग 7/100 × 15,000 आपण केले. मग 0 कॅन्सल केले आपण 100 आणि 15,000 मधले, म्हणजे 100 आणि 15,000ले 0 कॅन्सल केले. आणि मग 150ला 7ने गुणलं तर उत्तर किती आलं? ₹1,050. म्हणजे ₹1,050 डिव्हिडंड मिळाला. पण हा जो डिव्हिडंड मिळाला तो मिळण्याकरता मला ₹18,000 गुंतवावे लागले होते, 15,000 नाही. सो मला रेट ऑफ रिटर्नचं काढायचं असेल तर मी काय करणार? 1050/18,000 × 100. मग काय केलं आपण? 0 कॅन्सल केले आणि मग 105ला 18ने भागलं तर आपला आन्सर किती आलं? 5.83%. म्हणजे भलेही का कंपनीने 7% डिव्हिडंड डिक्लेअर केला असेल, पण मला प्रत्यक्षामध्ये किती डिव्हिडंड मिळालेला आहे? 5.83% डिव्हिडंड मिळालेला आहे, कारण मी शेअर्स जे आहेत ते प्रीमियम व्हॅल्यूला घेतले होते, खरेदी केलेले होते म्हणून. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 5. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 थोडंसं किचकट आहे, नीट समजून घ्या. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे किंवा दोन वेगवेगळ्या कंपनीजचे शेअर्स आहेत, त्यांची फेस व्हॅल्यू सेम आहे, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल? तर कोणत्या कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट ही जास्त प्रॉफिटेबल ठरलेली आहे? कंपनी ए डिव्हिडंड आहे 16%. कंपनी एने डिव्हिडंड दिलेला आहे 16% आणि त्याच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू होती ₹80. कंपनी बीने डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे 20% आणि त्याच्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू होती ₹120. मग आपल्याला जर कोणत्या कंपनीचं इन्व्हेस्टमेंट, कोणत्या कंपनीतली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे, जास्त प्रॉफिटेबल आहे हे काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही कंपनीकडून मिळालेला रेट ऑफ रिटर्न काढावा लागेल, परताव्याचा दर काढावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला फेस व्हॅल्यू पण लागेल, पण आपल्याला हे माहिती की दोन्ही कंपनीजची फेस व्हॅल्यू सेम होती, मग आपण ती काही कन्सिडर करू शकतो. मग ह्या एक्झाम्पलमध्ये मी दोनही कंपनीजची फेस व्हॅल्यू, शेअर्सची फेस व्हॅल्यू म्हणजे ते जे शेअर आहे त्याची दर्शनी किंमत मी ₹100 मांडली. बघा, टू फाइंड विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल वी नीड टू फाइंड रेट ऑफ रिटर्न दॅट इज ROR ऑन बोथ इन्व्हेस्टमेंट्स. लेट द फेस व्हॅल्यू फॉर बोथ द कंपनीज बी ₹100. म्हणजे दोनही कंपनीजची
जी फेस व्हॅल्यू आहे शेअर्सची ती आपण 100 रुपये मानली. मग पहिल्यांदा आपण कंपनी एचा रेट ऑफ रिटर्न काढूयात. मग रेट ऑफ रिटर्न आपण कसा काढतो, तर सगळ्यात पहिला डिव्हिडंड किती डिक्लेअर केला आहे 16%. मग 16% हे 100 पैकी होतात. मग आपण काय केलं 16/100 इंटू 100 आपण केलं म्हणजे 100वर 16 रुपये तर पुन्हा 100वर किती तर 16च रुपये येणार आहेत. देअरफॉर ₹16. आणि मग जर रेट ऑफ रिटर्न काढायचा असेल तर किती रुपयाचा शेअर खरेदी केला होता 80 रुपयाला शेअर खरेदी केलेला होता. म्हणून मग आपण काय करणार मार्केट व्हॅल्यूने डिवाइड करणार 16ला 16/80 गुणिले 100 आपण केले 16/80 इंटू 100 केले आपण. हे का केले ते मला कळतं आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू नथिंग बट द डिव्हिडंड अपॉन मार्केट व्हॅल्यू इंटू 100 असं आपण करतो. मग 16/80 गुणिले 100 आपण केले. मग 16/85 भाग लावला आणि 5ने 100ला भाग लावला उत्तर किती आलं 20. ह्याला म्हणलं आपण स्टेटमेंट 1. आता रेट ऑफ रिटर्न आपण काढणार आहोत कंपनी बी साठीचा. डिव्हिडंड फ्रॉम कंपनी बी इज इक्वल टू 20/100 इंटू 100 कारण 20% डिव्हिडंड दिलेला आहे कंपनी बीने. मग आपण भाग लावला तर 100 कॅन्सल झाले फक्त 20 उरले म्हणजे ₹20 डिव्हिडंड मिळाला 100 रुपयावरती. पण मार्केट व्हॅल्यू काय होती ₹120 होती. मग रेट ऑफ रिटर्न कसा काढणार 20/120 इंटू 100 म्हणजे किती आला 16.67%. ठीक आहे. ह्याला म्हटलं आपण स्टेटमेंट 2. मग स्टेटमेंट 1 म्हणजे कंपनी एचा रेट ऑफ रिटर्न 20% आहे. कंपनी बीचा रेट ऑफ रिटर्न 16.67% आहे. याचा अर्थ साहजिक गोष्ट आहे की कंपनी एमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही जास्त प्रॉफिटेबल आहे. सो फ्रॉम 1 and 2 द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. सो अशा प्रकारे आपण शेअर्सचा हा पहिला PPT बघितला. आणखीन एक PPT आणखीन काही उदाहरणं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहेत.